अमित शहांचं कालचं भाषण जिन्नांना सुद्धा लाजवणारं. वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा सवाल. किरेन रिजिजू यांच्याकडून राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर. काल लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी. राज ठाकरेंच्या सूचनेनंतर आता मनसे आक्रमक. तर परळीतील आयडीबीआय आणि कुलाब्यातल्या मुंबई बँकेत जाऊन मनसे कार्यकर्त्यांकडून विचारणा. मराठीत कामं झाली पाहिजेत, मनसेची मागणी. सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांनी संपत्तीची माहिती द्या. संपत्तीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाहीर करावी. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे निर्देश. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भातला प्रस्ताव लोकसभेत मंजूर. राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव आजच राज्यसभेतही आणला जाणार. कुणाल कामरा मुंबईत आल्यावर शिवसेना स्टाईलनं त्याचा सत्कार करू. शिवसेनेचा प्रसाद काय असतो ते कामराला दाखवणार. कुणाल सरमळकरांचा इशारा. शिंदेंच्या शिवसेनेचे युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांचं बुक माय शोच्या सीईओंना पत्र. कुणाल कामराच्या शोच्या तिकिटांची विक्री बुक माय शोवरून न करण्याची विनंती. अमेरिका भारतावर 26% आयात शुल्क लावणार. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. तंत्रज्ञान, संरक्षण उपकरणं आणि ऊर्जा उत्पादनांच्या किमती यामुळे वाढण्याची शक्यता. अमेरिकेनं टॅरिफ वाढवल्यामुळे आता देशावर आर्थिक संकट. पंतप्रधानांनी यावर बोलायला हवं. सर्व विषय बाजूला ठेवून लोकसभेत टॅरिफवर चर्चा व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी. ट्रम्प टॅरिफचा शेअर बाजारावर परिणाम. तर सेन्सेक्स 500 तर निफ्टीमध्ये 130 अंकांची घसरण. ऑस्ट्रेलियाचा S&P 3.5, टोक्योचा निक्केई हा 3.4 तर दक्षिण कोरियाचा कोस्पी इंडेक्स 1.9% कोसळला. 7 ते 9 एप्रिल चैत्र यात्रा काळामध्ये पंढरपुरात मांस आणि मद्य विक्रीस बंदी. तर यात्रा कालावधीमध्ये मंदिर परिसरात नारळ फोडण्यास सुद्धा मज्जाव. एक राज्य एक गणवेश धोरण रद्द. गणवेशाची रंगसंगती निवडण्याचा अधिकार आता शाळांनाच. एक राज्य एक गणवेश योजनेमुळे प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर हा निर्णय. रेडी रेकनरचे दर ठरवण्यासाठी मायक्रो झोनिंग करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. तर प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी 16 एप्रिलला बैठक. राज्यभरात सध्या अवकाळी पावसाचं सावट. नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. तर नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या पावसामुळे हजारो पोती धान्य भिजलं. IPLमध्ये आज कोलकाता विरुद्ध हैदराबादची लढत. दोन्ही संघांसमोर आता फलंदाजीत सातत्य राखण्याचं आव्हान. कोलकाताच्या इडन गार्डन्स या स्टेडियमवर सामना रंगणार.